नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता आम्ही चाललो आहे ड्रोन उडवायला. ड्रोन घेऊन आता बघितले ना, मी दाखवले ब्लॉग जवळपास 1-1.5 महिना झाला असेल. तर आज ड्रोनचा आम्ही ट्रायल घ्यायला चाललो आहे. आणि आता बघू नक्की ट्राय कोण घेणार आहे, अनय उडवणार आहे की महेश उडवणार, ते त्यांचे होते. कारण मी तर काय अजून त्याला हे नाही केलं किंवा एक्सपर्ट नाही झाले, तर मी काय त्याला हात लावणारच नाही आहे. कारण तो एकदा जर आउट ऑफ रेंज गेला तर तो मिळत नाही सहसा, त्यामुळे मग तेवढी रिस्क मी घेणार नाहीये. तुम्ही उडवणार आहात? हां, बघेन, ट्राय करेन ना. अरे तू उडवणार आहेस? हो. त्याने पप्पाची नाही उडवू शकलं तर मी सोडेन. तू येतं का तुला आधी? मग प्रॅक्टिस केली मी घरी. हां, त्याने आधी घरी प्रॅक्टिस केले ना? हो. बंद रूममध्ये, बेडरूममध्ये त्याने आधी प्रॅक्टिस करून घेतले आणि मग तो आज ट्राय करणार आहे. हो, एक कार्टून कुठे झाली तू? दादाचा ड्रोन. आणि गॉगल उडून कशाला चालले तू दादाचा ड्रोनला? तुला ड्रोन दिसणार नाही, माहितीये का? गॉगल कसं आहे? हाय कर, हाय. एक कार्टून बघू तुझ्याकडे. हाय कर. असा गॉगल लावतात का? इकडे बघून बोल. कोण लावतं गॉगल असा? सावीची फॅशन आहे काही? गॉगल कोणी घातलं होतं सावी? कसं दिसतंय ते? असं घालतात का गॉगल? काढ, सरळ घाल, सरळ. आपण सरळ घाल. हा, माझी ह्याचीच भीती वाटते. बघ काऊ, बघ. मला पण भीती वाटते. कोणाची भीती वाटते? काऊची. मला भीती वाटते. आणायला आम्ही ड्रोनला पहिल्यांदा गार्ड लावून घ्यायला सांगितले आणि तो या गोष्टींमध्ये फार एक्सपर्ट आणि तो फार त्याला मजा येत होती या गोष्टी सर्व करायला. पण त्या अगोदर आम्ही घरी त्याला ट्रेन केलं होतं, म्हणजे त्यांना घरी सांगितलं होतं प्रॅक्टिस कर, ते बटन बघ कसे आहेत ते, आणि मगच बाहेर जाऊ. जर तू केअरफुली हँडल केलंस तरच तुला भरपूर दिवस त्याच्याबरोबर खेळता येईल. आणि त्याप्रमाणे आम्ही तो एक्सपर्ट थोडाफार झाला तसं बाहेर आलो त्याला घेऊन. कुठे जाते ते आपल्याला कळेल. ड्रोन म्हणजे आम्ही एक टाईमपास म्हणूनच असं आहे, असं प्रोफेशनल एवढा नाही आहे, पण तो शिकण्यासाठीच जास्त घेतलेला. त्यामुळे मी आता एक्सपेरिमेंट करतो आहे आम्ही त्याच्यावरती. मग आम्ही नवीन नवीन एक्सपेरिमेंट करू, तसं मी तुमच्यासोबत ते एक्सपेरिमेंट शेअर करत जाईल ते कसं आहे ते. त्यामुळे आम्ही ते काळजीपूर्वक वापरायचा प्रयत्न करतो आहे की आउट ऑफ कव्हरेज वगैरे जायला नको म्हणून प्रिकॉशन घेऊन वगैरे ते उडवतो आहे. चला मी निघूयात आपण. बस बस, बॅक 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 बॅक. एकदा 360 मारा. ए ओ, गेलात तू तिकडे. घेऊ अनु, जास्त नको जाऊ. ही जी क्लिप दिसते ना, ही ड्रोननी कॅच केलेली क्लिप आहे. आम्हाला खरंच म्हणजे एवढं अजून काही कळलं नाही त्याचं की ड्रोन कसे पिक्चर वगैरे घेते, कॅच करते ते. आम्ही सगळ्यांना एवढ्या गवतामध्ये गार्ड शोधतोय. ड्रोनला गार्ड होते, त्यातले 3 गार्ड दिसले आम्हाला आणि एक गार्ड कुठे गेला काय माहिती. आम्ही शोधायचा भरपूर प्रयत्न करतोय पण काय कुठे दिसत नाहीये. आणि मग शेवटी म्हटलं जाऊ दे, कारण गवत फारच होतं तिकडे. आणि एवढे छान वाटलं ना असं ड्रोन हे करताना. आम्हाला पण भरपूर आनंद आला. अनयने मेन म्हणजे भरपूर एन्जॉय केला. मुलांसाठी हे एक म्हणजे छान वाटलं गिफ्ट हे, त्याला पण फार आवडलं. पण आम्ही पण तिथे होतो सोबत ते उडवताना. बॅग आपल्याजवळ घेऊन या ना.
आणा तुमच्याजवळ आणा, तुमच्याजवळ आणा. बॅग 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 बॅग. हां लँडिंग, लँड लँड लँड, सेफली लँड. हां लँड. तिथेच उडव आणि हां सेफ लँड कर. उडवताना म्हणजे कोणते प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत असं, म्हणजे तुम्हाला आता काय प्रॉब्लेम फेस केलेत तुम्ही उडवताना? ॲक्च्युली तो थोडासा आपल्याला प्रॅक्टिस नसल्यामुळे आउट ऑफ रेंज जायचा प्रयत्न करतोय, पण ते ॲक्च्युली मोकळ्या जागेतच उडवलं पाहिजे, नाहीतर तो खूपच कुठेतरी धडकून क्रॅश पण होऊ शकतो. पण आता गवतामुळे पण आपल्याला जास्त प्रॉब्लेम आला ना, गवतामध्ये अडकून जात होता तो. हो हां गवत. आणि आमच्याकडे स्वतःकडे सेल्फ लँडिंग असते ना, ती सेल्फ लँडिंग मोड असतो. हां तो होत नव्हता, म्हणजे आमच्याकडे सेल्फ लँडिंग येत नव्हतं आम्हाला. त्याला खूप प्रॅक्टिस लागते ॲक्च्युली, खूप प्रॅक्टिस करायची गरज आहे याला, आणि नाहीतर तो कुठेही आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकतो. आणि त्याचं शूटची क्लॅरिटी ना, म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस नसल्यामुळे आम्ही केली नाही एवढी. नेक्स्ट टाइम जेव्हा अजून प्रॅक्टिस करू ना, तेव्हा त्याच्या शूटची क्लॅरिटी कळेल केवढी क्लॅरिटी आहे त्याला. आणि काय म्हणजे हा साधाच आहे, प्रोफेशनल नाही आहे, पण मुलांची मजा आणि आमची पण थोडी एंटरटेनमेंट होते म्हणून तो त्याला घेतलेला आहे. नाही तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता इकडे उडवताना? काय काय प्रॉब्लेम तुला वाटले? ते ना ते दूर दूर जातं, आपल्याजवळ ते येतच नाही. मग ते येण्यासाठी तुला बटन नव्हतं माहिती का, कोणतं हे केलं होती ते जवळ येतं आपल्या? मम्मी मी बिगनर आहे, थोडं तरी येतं मला. ओके ओके. 10% मधलं 5 तरी येतं. अच्छा अच्छा ओके. बोल नाही, बॅटरी संपली. बॅटरी किती आपण चालवली तरी सुद्धा ना? हां 20 मिनिट झाले असते. 20 मिनिटची बस एवढीच कॅपॅसिटी 20 मिनिटची बॅटरी? मग नाही, ते ॲक्च्युली फुल चार्ज करायला लागेल मला वाटतं ते. अच्छा आपण फुल चार्ज म्हणजे आपण खूप दिवस ठेवले ना. हां त्याच्यामुळे ड्रेन झाली असेल. एक्स्ट्रा बॅटरी आहे आपल्याकडे. ओके. ह्याला टू बॅटरी, 2 बॅटरीज आहेत. तर बघा असं मस्तपैकी मोकळ्या, इथे एकदम मोकळ्या जागी असे आलोय आम्ही. आणि आता एकदम काळोख पडत चाललाय इकडे. आम्ही ना ड्रोनसाठी अशा मोकळ्या जागेमध्ये आलो आणि येईपर्यंत थोडा आम्हाला उशीर झाला म्हणून काळोख झालाय. पण ड्रोनला मात्र मोकळी जागा पाहिजे आणि आजूबाजूला कोणी नको. आपण बिगिनर्स असल्यामुळे कसं थोडी भीती असते आपल्याकडून लँड होताना वगैरे. आता आमचा पण तोच प्रॉब्लेम झाला, तो लँड होताना गवतामध्येच जात होता आणि गवत अडकत होतं त्याच्या व्हील्समध्ये ते येताना. त्याच्या आता हे पण हरवले, गाठ पण हरवले, एक गाठ हरवला आणि गवत जरा जास्तच आहे, त्यामुळे मग तो आता शोधायचा प्रयत्न केला पण तो मिळाला नाही आम्हाला. मग आता राहू दे, मग आता जातो आम्ही घरी. आणि असा होता आमचा आजचा ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. घरी आल्यावर ना कोबीचे पराठे करायला घेतले आणि मला वाटलं ते चिकटतील वगैरे की काय, पण एवढे छान झाले आणि मी ते शूट घ्यायला विसरले. मी ते मिश्रण कसं केलं होतं ते तयार, तर मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन की मी काय काय घेतलं होतं ते. आणि मला असं किचकट वाटलं होतं, पण नाही करताना एवढे छान आणि पटापट झाले. याचं सारखं चाललेलं असं, त्याचे मित्र टिफिनमध्ये असे वेगळ्या प्रकारचे पराठे आणतात आणि तो पण तसा म्हणत असतो की मला पण असे पराठे दे. पण पराठे म्हटलं की मग त्याला स्टफिंग करा आणि मग त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि कोबीला वगैरे पाणी सुटतं. मग मी आज या पद्धतीने हे केले, पिठातच कोबी घेऊन त्याच्यामध्ये हळद, मसाला, मीठ आणि आमचूर पावडर वगैरे असं टाकून हे केलं. पण इतके छान, मला असं वाटलं होतं की ते चिकटतील वगैरे की काय, पण ते छान असे होत आहेत. दाखवते मला पण हे जातं, छान असे पराठे झाले.